UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पंतप्रधान मोदी रविवारी पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार। भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचंही मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार। महाविकास आघाडी सकाळी 11 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन करणार। मोदींचा कालचा दौरा रद्द झाल्यानं उद्घाटनावरून मौर्य आक्रमक। उद्घाटनाला उशीर होत असल्यानं प्रवाशांचे हाल होत असल्याचा आरोप। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार। ठाकरे गटाची युवा सेना आणि अभाविपमध्ये थेट लढत। बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबाची अंत्यसंस्कारासाठी बनवट। कळव्यानंतर अंबरनाथमध्येही अक्षयचा मृतदेह दफन करण्यास मनसेचा विरोध, तर कायदा सुव्यवस्थेचं कारण देत अंबरनाथ नगर परिषदेनं सुद्धा परवानगी नाकारली। अक्षयचा मृतदेह दफन करायला जागा मिळत नसल्यानं कुटुंबाची हायकोर्टात धाव। मुंबई हायकोर्टात आज जागेसाठी अर्ज दाखल करणार। अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरेंची माहिती। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई। शिंदे आणि फडणवीस दोघेही स्वतःला सिंघम समजतायत। संजय राऊतांचा टोला, तर सिंघम होण्याची स्पर्धा चांगली पण शक्ती कपूर होण्याची नाही। नितेश राणेंचं प्रत्युत्तर। जामखेड तालुक्यातील एसआरपीएफ केंद्राच्या लोकार्पणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद। एसआरपीएफ केंद्रामध्ये जाण्यापासून रोखल्यानंतर रोहित पवार आणि पोलिसांमध्ये झटापट। काही काळ तणावाचं वातावरण। मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना जामीन मंजूर। 30 दिवसांच्या आत वरच्या कोर्टामध्ये अपील करण्याची मुभा। माझगाव कोर्टानं 15 दिवसांची सुनावणी कैद। धर्मवीर 2 सत्य घटनेवर आधारित, सर्वांना आवडेल। धर्मवीर 3 येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहिणार। धर्मवीर 2च्या ग्रँड प्रीमियर वेळी फडणवीसांचं वक्तव्य। केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा 2 दिवस महाराष्ट्र दौरा। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार रात्री मुंबईमध्ये दाखल। विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेणार। परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। जरांगेंवर सध्या छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार। संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडूंकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। छगन भुजबळांवर बॉम्बे रुग्णालयामध्ये उपचार सुरू। ताप आणि घशाचा संसर्ग झाल्यानं रुग्णालयामध्ये उपचार। भुजबळांची प्रकृती सध्या स्थिर। रत्नागिरीच्या खेड तालुक्यामधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पावसाचा जोर कायम राहिल्यास बाजारपेठेमध्ये पाणी शिरण्याची शक्यता। अतिवृष्टीचा राज्यामधील 12 जिल्ह्यांना फटका। 33,000 हेक्टरवरील पिकं पाण्यात। सोयाबीन, मका, उडीद, कापूस, कांदा, भाजीपाल्याचे नुकसान। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।